भरद्वाज ऋषींचे तेज एकदा जमिनीवर पडले. धरणी मातेने ते तेज घेऊन त्या तेजातून एका अतिशय दिव्य अशा मुलाची निर्मिती केली. 7 वर्ष त्या मुलाला सांभाळून पुढे त्या मुलाला धरणी मातेने भरद्वाज ऋषी यांच्याकडे सोडवले. धरणी मातेने दिलेल्या त्या मुलाचे भरद्वाज ऋषींनी स्वीकार करून त्याला आपला मुलगा म्हणून घोषित केले. पुढे त्यांच्या आश्रमातील सर्व शिष्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवगणांच्या परीक्षा दिल्या. त्या परीक्षेमध्ये सर्वांना विविध देवांकडे कामे मिळाली. भरद्वाज यांच्या मुलाला तो अतिशय विशेष शक्तिशाली असल्याने त्याला मंगळ ग्रहाची जबाबदारी मिळाली. वाटेतून परत येत असताना इतर शिष्यांनी भरद्वाज ऋषींच्या मुलाचा चेष्टा केली आणि अतिशय दुष्ट, रागीट, पापी अशा ग्रहाची जबाबदारी मिळाल्याची त्यांची चेष्टा केल्यानंतर लहान अंगारकला अतिशय दुःख झाले. दुःखी होऊन तो अंगारक वडिलांकडे गेला असता वडिलांनी त्यांना सर्व गणांचा अधिपती गणपतीची विशेष भक्ती करायला सांगितली. अंगारकाने लागलीच गणपतीची मूर्ती स्थापन करून कठोर तपश्चर्या केली. 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर गणपती प्रसन्न झाला आणि गणपतीने अंगारक ऋषींना दर्शन दिले. सर्व गणांच्या अधिपती गणपतीने आपल्याला दर्शन दिले या आनंदाने अंगारक ऋषी कोणतेही वरदान मागू शकले नाहीत. तेव्हा गणपतीने स्वतःहून अंगारक ऋषींना वरदान दिले. लहानपणी तपश्चर्या सुरू करून पुढे 1000 वर्ष झाल्याने त्यांचे शरीर म्हातारे झाले होते. गणपतीने त्यांना पहिला वरदान दिला ते म्हणजे तू पुन्हा कुमार होशील. तसेच मंगळ ग्रहाची जबाबदारी स्वीकारली असल्याने त्यांची चेष्टा झाली म्हणून गणपतीने त्यांना दुसरा वरदान दिला की जे कोणी मंगळवारी उपवास करतील आणि गणपतीची भक्ती करतील अशा लोकांना मंगळ ग्रहाचा त्रास होणार नाही. आणि आजपासून येणाऱ्या पुढच्या काळात जेव्हा केव्हा मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा त्या चतुर्थीला लोक अंगारक चतुर्थी म्हणून ओळखतील. गणपतीने असे 3 वरदान देऊन अंगारक ऋषींना पुन्हा त्यांच्या जबाबदारीवर परत पाठवले. ही होती गणेश पुराणातील अंगारक ऋषी यांची कथा. धरणीगर्भसंभूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणमाम्यहम्.